नमस्कार. आज आपण इथे बघणार आहोत वाळवणाची सगळ्यांची फेव्हरेट अशी रेसिपी ती म्हणजे साबुदाणा बटाटा चकली. साबुदाणा बटाटा चकली बनवताना भरपूर जणांना भरपूरशा गोष्टींना सामोरे जावं लागतं. जसं की साबुदाणा योग्य प्रमाणात कसा भिजवत टाकायचा, साबुदाणा भिजल्यानंतर चिकट होत नाही, साबुदाणा बटाटा चकली बनवताना ती मध्येच तुटते आणि साबुदाणा बटाटा चकली बनवताना तिला व्यवस्थित बाइंडिंग येत नाही, त्यामुळे चकल्या व्यवस्थित तयार होत नाही. चकल्या बनवल्यानंतर चकल्या तळल्यानंतर अतिशय कडक तयार होतात, खुसखुशीत होत नाही. अशा भरपूरशा गोष्टींच्या टिप्स मी आज इथल्या रेसिपीमध्ये सांगणार आहेत. तसंच साबुदाणा बटाटा चकली बनवताना आपण इथे कुठेच तेलाचा वापर केलेला नाही, त्यामुळे साबुदाणा बटाटा चकली ही आपली वर्ष 2 वर्ष सहज कशी टिकेल ते पण मी आजच्या रेसिपीमध्ये सांगणार आहे. चला मग वेळ न घालवता इथे आपण साबुदाण्याच्या चकल्या बनवायला घेऊया. तर इथे मी 1 किलो साबुदाणा घेतलेला आहे. हा साबुदाणा मी डीमार्ट मधून घेतलेला आहे आणि साबुदाणा मी सुरुवातीला इथे 2 तास भिजवून घेतलेला आहे. आणि साबुदाणा घेताना म्हणजे साबुदाणा जो आपण विकत आणू किंवा जितकं तुम्हाला साबुदाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे ते सगळं प्रमाण तुम्ही मोजून घ्या. तर इथे मी 1 किलो साबुदाणा हा मी या ग्लासाच्या मदतीने मोजून घेतलेला आहे. तर 4 ग्लास हा 1 किलोच्या प्रमाणाला बसलेला आहे. तर इथे आता हा 4 ग्लास साबुदाणा मी 4 ग्लास पाणी टाकूनच भिजवत ठेवलेला होता. 2 तास सकाळच्या वेळेला 6 वाजता मी साबुदाणा भिजवत ठेवलेला. तर 9 9:30 पर्यंत छान असा हा साबुदाणा भिजला गेलेला आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असा साबुदाणा भिजला गेलेला आहे. आता साबुदाणा 2 तासानंतर आपल्याला परत भिजवायचा आहे. त्यासाठी इथे मी कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये मी इथे 3 ग्लास ज्या ग्लासने आपण साबुदाणा मोजून घेतला होता किंवा तुम्ही ज्या भांड्याने साबुदाणा मोजून घ्या त्याच भांड्याचं प्रमाण घेऊन इथे 3 भांड आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि पाणी अतिशय धूर निघेपर्यंत आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. आता साबुदाणा भिजल्यानंतर 2 तासानंतर आपल्याला हा साबुदाणा त्या गरम पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला भिजवत ठेवायचा आहे. आता इथे मी कुकरचा वापर केलेला आहे. कुकरचा वापर का करायचा तर ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर इथे सुरुवातीला आपण पूर्ण हा साबुदाणा ह्या गरम पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. पाण्याचं प्रमाण खूप जास्त घ्यायचं नाही कारण आपण सुरुवातीला साबुदाणा भिजवून घेतला आहे. आता गरम पाणी टाकल्यामुळे काय होतं की साबुदाण्याला चिकटपणा खूप छान येतो आणि साबुदाणा चकली करताना साबुदाण्याला छान असं चिकटपणाचं बाइंडिंग येतं. त्यामुळे इथे मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे आणि कुकरचा वापर ह्यासाठी केलेला आहे कारण कुकरचं झाकण लावून आपल्याला हा साबुदाणा 5 ते 6 तास असाच बंद करून ठेवायचा आहे की ज्यामुळे गरम याचं प्रेशर कुकरमध्ये असलं पाहिजे आणि साबुदाणा आणखी छान असा भिजला गेला पाहिजे किंवा मग तर गरम पाण्यामुळे तो थोडासा शिजला जाईल, त्याला चिकटपणा येईल. तर इथे 6 तास झालेले आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त असा साबुदाणा आपला तयार झालेला आहे. इथे एका मोठ्या भांड्यात हा साबुदाणा मी काढून घेतलेला आहे आणि असा छान मोकळा करून घ्यायचा. आता दुसरीकडे आपण 1 किलो साबुदाण्यासाठी इथे 1 किलोच बटाटे घ्यायचे. बटाट्याचं प्रमाण खूप कमी न घेता थोडे 1-2 बटाटे जास्त घेतले तरीही चालेल. बटाट्याचे योग्य प्रमाण घेतलं तर साबुदाण्याच्या चकल्या हा खूप खूप खुसखुशीत होतात. तर इथे मी 1 किलो साबुदाण्यासाठी 1 किलो बटाटे घेतलेले आहेत. बटाटे स्वच्छ धुवून घेतले आणि त्यांना छान असं उकळून घेतलं. बटाटा उकळवताना खूप जास्त आपल्याला उकळवून घ्यायचा नाही, म्हणजे अगदी पातळ असा झाला नाही पाहिजे. आपण ज्या पद्धतीने भाजीसाठी बटाटा उकळवतो तसाच बटाटा उकळून घ्यायचा आणि लक्षात असू द्या बटाटा हा गोड नसायला पाहिजे. आता बटाटे अशा पद्धतीने उकळून घ्यायचे, त्याच्यावरची साल काढून घ्यायची आणि पूर्णपणे गार करून घ्यायचा. बटाटा पूर्णपणे गार करून घेतल्यानंतर किसणीच्या मदतीने पूर्ण बटाटा अशा पद्धतीने किसून घ्यायचा. आता इथे सगळे बटाटे मी किसून घेतलेले आहे आणि बटाटे किसल्यानंतर आपण जो साबुदाणा तयार करून घेतला त्यामध्ये हा किस आपल्याला टाकून घ्यायचा आहे. आता ह्यामध्ये चवीपुरतं लाल तिखट टाकायचं. जर तुम्ही लाल तिखट टाकायचं इच्छा नसेल तुमची तर तुम्ही हिरवं मिरचीचा ठेचाही टाकू शकता. इथे मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे, उपवासाचं म्हणजे सेंध मीठ टाकलेलं आहे. आता आपण हे मिश्रण छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. 5 ते 6 मिनिटात हे मिश्रण छान असं एकजीव होऊन जातं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. या स्टेजला सुद्धा पूर्ण मिश्रण मिक्स झाल्यावर सुद्धा जर साबुदाण्याला चिकटपणा असेल तर ह्याच्या सुद्धा छान अशा चकल्या तयार होतात. पण जर साबुदाण्याच्या चकल्या खुसखुशीत बनवण्यासाठी इथे मी आणखी एक स्टेप सांगितलेली आहे की ज्यांच्या साबुदाणा हा चिकट नसतो, कधी काही वेळेला साबुदाणा चिकट होत नाही, तर त्यावेळेला काय करायचं की हा जो साबुदाणा आहे, जे हे मिश्रण आहे ते आपण वाफवून घ्यायचं. तर इथे माझ्याकडे हे मी 1 किलोचं प्रमाण खूप जास्त असल्यामुळे मी सुरुवातीला एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आणि त्या पाण्यावर हे भांडं पूर्णपणे असं ठेवलेलं आहे आणि आता हा साबुदाणा मी 15 ते 20 मिनिटं छान असा वाफवून घेणार आहे. तर जर तुम्ही कमी प्रमाणात साबुदाण्याच्या चकल्या तयार करत असाल तर
कमी प्रमाणात मिश्रण असेल तर कुकरच्या भांड्यामध्ये टाकून कुकरमध्ये ठेवून 3 शिट्ट्यांमध्ये साबुदाणाचं मिश्रण वाफवून घ्यायचं. वाफवल्यामुळे काय होतं, की साबुदाणा ह्या मिश्रणाला खूप छान असं बाइंडिंग येतं, चिकटपणा येतो आणि चकल्या ह्या कडक न होता खुसखुशीत तयार होतात. तर ह्या खूप जास्त महत्त्वाच्या टिप्स मी इथे सांगितलेल्या आहेत. आता इथे आपलं मिश्रण छान 15-20 मिनिटानंतर वाफवल्या गेलेलं आहे. मिश्रण थोडं थंड करून घ्यायचं. खूप जास्त गरम मिश्रणाच्या चकल्या टाकायच्या नाही आणि चकलीच्या साच्यामध्ये जेव्हा आपण मिश्रण भरतो, तेव्हा हे मिश्रण आपल्याला अगदी दाबून भरायचं आहे. म्हणजे त्यामध्ये हवा नसली पाहिजे. हवा असली की चकल्या बनवताना त्या तुटतात. तर आता चकलीचा साच्यामध्ये टाकून आपण छान अशा गोल गरगरीत याच्या चकल्या टाकून घ्यायच्या. चकली टाकत असताना चकलीचा जो साचा असतो, तर तो खूप जास्त वर पकडायचा नाही. वर पकडले तर त्याच्या तारा ह्या ताणल्या जातात आणि त्या तुटतात. त्यामुळे सुद्धा चकल्या तुटल्या जातात. तर ह्या सगळ्या पद्धती किंवा ह्या सगळ्या टिप्स वापरून तुम्ही सुद्धा चकल्या बनवल्या तर खूप सुंदर चकल्या तयार होतात. इथे मी 1 किलोच्या प्रमाणात चकल्या तयार करून घेतल्या. 3 दिवस कडकडीत उन्हात वाळवून घेतल्या आणि इथे सुंदर अशा आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत. एकसारख्या चकल्या तयार झालेल्या आहेत. आता ह्या चकल्या आपल्या छान अशा तळून बघूया. तर त्यासाठी इथे मी कढईत मंद आचेवर तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. सुरुवातीला तेल खूप जास्त हाय फ्लेमवर गरम करायचं नाही. मंद आचेवर गरम करून घ्यायचं. त्यानंतर आपण त्यामध्ये चकल्या तळून बघूया. तर इथे तुम्ही बघू शकता अगदी तिप्पट अशी चकली आपली तळल्या जात आहे आणि इतक्या खुसखुशीत झालेल्या आहेत चकल्या, की ज्यामुळे आपण मिश्रण वाफवून घेतलं होतं त्यामुळे ह्या चकल्या खुसखुशीत होतात. तर ही एक स्टेप जास्तीची करा ज्यामुळे आपल्या चकल्या छान अशा खुसखुशीत होतात. जर तुमचं मिश्रण खूप जास्त प्रमाणात नसेल तर कुकरमध्ये ठेवून तुम्ही मिश्रण वाफवून घेऊ शकता आणि ह्या चकल्या बनवताना काहीच वेळ लागत नाही किंवा खूप जास्त त्रास होत नाही. तर ह्या सगळ्या टिप्स इथे मी सांगितलेल्या आहे. आशा करते तुमच्या सुद्धा चकल्या खूप छान तयार होतील आणि तुम्ही बघू शकता मस्त अशा चकल्या खुसखुशीत दिसत आहेत दिसताना सुद्धा आणि खूप सुंदर अशा खमंग खायला लागतात. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. पुन्हा भेटूया अशा नवनवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत धन्यवाद.